नमस्कार. मी ईश्वर जरे. मी आलो आहे इथं दत्ता शिंगवे केशव शिंगवे या गावामध्ये. आणि आज तुम्ही पाहताय तर केशव शिंगव्यामध्ये हे आपले जे शेतकरी आहेत, तर शेतकऱ्यांचं आपण पहिलं त्यांचं नाव जाणून घेऊ आणि याच्याबरोबर त्यांना काय रिझल्ट आला आहे आणि त्यांनी बायोरेज वापरल्यानंतर आणि अगोदर काय बदल झाला त्यांच्या पिकामध्ये, ती त्यांची जी भावना आहेत, जी त्यांना जाणवतो रिझल्ट, तो त्यांचं सांगतील. नमस्कार सर, मी ईश्वर जरे. तर मी आपल्याकडं ज्यावेळेस बायोरेजचं घेऊन आलो होतो ड्रम, तर त्यावेळेस आणि त्याच्या अगोदरचा रिझल्ट तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण प्रथमतः आपण तुमचं काय करून नाव जाणून घेऊ. आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव सोमनाथ काळे, राहणार शिंगवे केशव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. सरांनी आम्हाला बायोरिच ड्रम दिला होता कांद्याला सोडायकरता. तर याचा रिझल्ट असा आला, आता तुम्ही बघू शकता उन्हात, पण आपलं एकदम आता दुपारचे 2-3चा टायमिंग आहे. पूर्ण प्लॉट एकदम हिरवागार आणि एकदम असे पाती पण सरळ खूप टाईट दिसतात. आणि याला आम्ही खतं वगैरे काही टाकलेलं नाही. एकदा डोस टाकला होता सरांनी, आम्हाला लेट कॉन्टॅक्ट झाले, मग परत काय खतं टाकूनच दिले नाहीत. आम्ही आणलेली खतं टाकली नाहीत. तर याचं असा रिझल्ट आला का कांद्याची मान, पातीची संख्या आणि वरून कुठला केमिकलचा स्प्रेची गरजच पडली नाही. याने थ्रिप्स नाही आलं कांद्यावर. आम्ही याचाच एक स्प्रे दिला तर काही पाण्यातून सोडलं होतं, थ्रिप्स नाही आलं. नागाळी म्हणा किंवा रस श्वसणारी किडी वगैरे याचा काही अटॅक पण नाही झाला. एकंदरीत छान रिझल्ट आहे. आणि तुम्हाला जमिनीमध्ये काय बदल वाटतोय? जमीन आता एक अर्धा कांद्यात साईज व्हायला लागली ना, कॉम्प्रेस होणारी जमीन थोडी येतं, तिला एकदम मऊपणा आल्यावानी वाटतो, हां. कडकपणा कमी झाल्यावानी वाटतं. आणि पिकाच्या मुळाला हवा पण भेटायला लागली हवा त्याच्यामुळं. पण भेटायला लागली. आणि आता म्हणजे आता सध्याला पण तुम्हाला ते थोडी थोडी साईज दिसायला लागली साईज त्याला. दिसायला लागली. ज्यावेळेस काय होतं, कांद्याची आमच्याकडं पाणी खारं असल्यामुळे असं कडक जमिनी झाल्यात, साईज व्हायला लागली का असं ते पकडून ठेवतो, फुगतच नाही, हां जमीन हां फाकत नाही कांद्याला. तर आता तसं नाही, प्रॉब्लेम येऊ राहिला. आता कांद्याची साईज व्हायला लागल्यामुळे बरोबर अशी जमीन उरल्यासारखी होती, भेगा पाडल्यासारखी. हां हां. आणि तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल? इतर शेतकऱ्यांनी एकदा तरी प्रयोग करून बघावा. आपण खताच्या गोणीला एक जरी डोस टाकायचं म्हणलं तर 4,000 ते 5,000 रुपये लागते. तर एकदम अल्प दरात आहे. एकदा प्रयोग करून बघा. नाही रिझल्ट वाटला तर 100% तर रिझल्टच आहे. मला तर 100% वाटला रिझल्ट. पण तुम्ही प्रयोग करून बघा शेतकऱ्यांनी. ज्याला 10 एकर क्षेत्र आहे त्यांनी 2 एकरावर करून बघा. ज्याला 5 एकर आहे त्यांनी 1 एकरावर करून बघा.